स्वामी समर्थ. यामीज लाईफस्टाईल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. दिवाळी संपल्यानंतर आपल्याकडे वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळस हे दिसायला अगदी छोटेसे रोपटे, पण या छोट्या रोपट्याचे वैज्ञानिक फायदे आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशी विवाह भाग 1 या व्हिडिओमध्ये मी तुळशीचे शास्त्रीय दृष्ट्या महत्त्व, आध्यात्मिक महती आणि तुळशी विवाह का करतात याविषयी कथा सांगितली आहे. तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की बघा. या व्हिडिओच्या स्क्रीनवरती जे 3 डॉट्स दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यास तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक शेअर केलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा. तर आजच्या तुळशी विवाह भाग 2 या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह कसा करावा याविषयी परिपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच भागात आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे नवीन रोपटे लावले जाते आणि त्याच रोपट्याची तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा केली जाते. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. असे म्हटले जाते की भगवान विष्णू तुळशीचे पान वाहिल्याने जेवढे प्रसन्न होतात तेवढे अन्य कशानेही होत नाही. आरोग्यदृष्ट्या तुळशीचे गुण बघता तुळस अमृततुल्य आहे, यात काडी मात्र शंका नाही. कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह केला जातो. सन 2023 या वर्षी तुळशी विवाहाची तिथी 24 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजीची आहे. तुळशी विवाह करण्याच्या आदल्या दिवशी तुळशी वृंदावनाची जागा झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी. खेड्यात ही जागा शेणाने सारवली जाते. आजूबाजूच्या भिंती रंगवून घेतल्या जातात. तर आता आपण तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहेत ते बघून घेऊया. एका ताटात बाळकृष्ण आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यावी. सोबत हळदी, कुंकू, चंदन, अक्षता घ्याव्यात. तसेच एका वाटीत थोडीशी हळद घ्यावी. तुपाचा दिवा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, कलश स्थापनेसाठी तांदूळ, अत्तर, कापूर, बाळकृष्णासाठी वस्त्र, तसेच कापसाच्या 3 माळा, मुंडावळ्या, आवळा, चिंचा, बोरे, स्वच्छ पाणी भरून घेतलेला कलश. त्यानंतर तुळशी आईची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य, ब्लाउज पीस, नारळ, रुपया, मणिमंगळसूत्र, तसेच तुळशी मातेला सजवण्यासाठी साडी किंवा ब्लाउज पीस किंवा ओढणी, दागिने, नथ आणि तुमच्याकडे असल्यास देवीचा मुखवटा ह्या वस्तू असल्यास नक्की घ्याव्या. तसेच फूल, विड्याची पाने, हार, तुळशीची पाने, फळे, नैवेद्य म्हणून केलेला काही गोड पदार्थ असेल किंवा जो स्वयंपाक असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मंडप घालण्यासाठी 4 ऊस घ्यावेत. ऊस हा तुळशी मातेचा मामा असतो, त्यामुळे ऊसाला महत्व आहे. पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे. तुळशीची कुंडी किंवा वृंदावन उंच पाटावर किंवा चौरंगावर ठेवून घ्यावे. तुळशी वृंदावन चांगले उंच असेल तर पाटावर ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर तुळशीला छानशी साडी नेसवून घ्यावी. ब्लाउज पीस नेसवला तरी चालेल. ही साडी कशी नेसवावी याचा पूर्ण व्हिडिओ मी भाग 1 मध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर तुळशी आईला दागिने, नथ, मंगळसूत्र, गजरा, वेणी अशा वस्तू घालून सजवून घ्यावे. वरून ओढणी घ्यावी. नवरी आपल्या लग्नात जसा शृंगार करते तसा सर्व शृंगार करावा. तुळशी विवाह संध्याकाळी केला जातो, त्यामुळे दुपारी तुम्ही ही सर्व तयारी करून घेऊ शकता. त्यानंतर बाजूला एक चौरंग ठेवून घ्यावा आणि अवतीभोवती रांगोळी घालून घ्यावी आणि उसाचा मंडप सुद्धा त्याच वेळी घालून घ्यावा. त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. सर्वप्रथम आचमन करून घ्यावे. उजव्या हातात 3 वेळा पाणी घ्यावे, ते प्राशन करावे. पाणी प्राशन करताना मंत्रोच्चार करावा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आपले मन आचरण शुद्ध करण्यासाठी असे आचमन करणे अत्यंत आवश्यक असते. त्यानंतर 4थ्या आणि 5व्या वेळेस पाणी हातात घेऊन ते ताम्हणात सोडावे. त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता टाकून घ्याव्यात. त्यावर एक दिवा प्रज्वलित करून घ्यावा. कोणतीही पूजा करण्यापूर्वी निरांजन अवश्य लावून घ्यावे. आता आपण कलश स्थापना करून घेऊया. कलश स्थापनेसाठी चौरंगावर तांदळाने अष्टचक्र कमलदल काढून घ्यावे किंवा स्वस्तिक काढून घ्यावे किंवा एका डिश मध्ये तांदूळ घेतले तरी चालेल आणि त्यावर हा कलश ठेवावा. कलश ठेवण्याआधी त्यावर स्वस्तिक आणि हळदी कुंकूची 5 नाम ओढून घ्यावेत. कलशात पाणी भरून घ्यावे. कलशामध्ये हळदी, कुंकू, रुपया, फूल वाहून घ्यावे आणि हा कलश तांदळावर ठेवावा. त्यावर आंब्याची 5 किंवा 7 पाने लावून घ्यावीत. या पानांना आधी हळदी कुंकू लावून घ्यावे आणि नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने नारळ ठेवून घ्यावा. त्यानंतर कलशाच्या बाजूला जोड विड्याची पाने ठेवून त्यावर अक्षता ठेवून घ्याव्यात. मला या ठिकाणी विड्याची पाने उपलब्ध झाली नाहीत, त्यामुळे मी आंब्याच्या पानांचा वापर केलेला आहे. या जागेवर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. त्यापूर्वी गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यावा. ताम्हणात गणपती बाप्पांना ठेवून घ्यावे. आधी शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने
आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। या पाण्यात गंगाजलाचे थेंब जरूर टाकून घ्यावेत। त्यानंतर एक पळी पाण्यात हळदी, कुंकू, फूल वाहून घ्यावे आणि या पाण्याने गणपतीला स्नान घालावे। हा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणावे किंवा तुम्हाला येत असेल तो गणपतीचा मंत्र म्हणावा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हटले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे आणि आधी मांडलेल्या पानांवर मूर्ती ठेवून घ्यावी। मूर्तीला हार, मुकुट घालून सजवून घ्यावे। अशाच प्रकारे बाळकृष्णाला अभिषेक घालावा। अभिषेक करताना पुढील मंत्र पठण करावा। ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः। पूजेत बाळकृष्णाला घेण्याचं कारण असं की या दिवशी तुळशीचा विवाह शाळीग्रामशी केला जातो। आपल्याकडे शाळीग्रामची मूर्ती असेल तर ठीक, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी सुद्धा चालेल। अभिषेक झाल्यानंतर पिवळ्या वस्त्रावर थोड्या अक्षता टाकून घ्याव्यात। मला या ठिकाणी पिवळे वस्त्र मिळाले नाही, त्यामुळे मी आंब्याच्या पानांचा वापर केला आहे आणि त्यावर बाळकृष्णांना स्थापन करून घ्यावे। छानसा ड्रेस, मुकुट, माळा घालून घ्यावी। अशा रीतीने आपण बाळकृष्णाला छान सजवून घ्यावे। त्यानंतर बाप्पांची कुंकू, अक्षता लावून पूजा करून घ्यावी। कापसाचे वस्त्र चढवावे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य चढवावा। यानंतर कलश पूजन करून घ्यावे। हळदी, कुंकू, अक्षता वाहून फूल वाहून घ्यावे। यानंतर बाळकृष्णाची पूजा करून घ्यावी। सर्वप्रथम हळदी लावून घ्यावी, त्यानंतर कुंकू, चंदन, अक्षता लावून फूल चढवावे, कापसाचे वस्त्र चढवावे। ज्याप्रमाणे आपण तुळशी मातेला वधूप्रमाणे सजवले आहे त्याप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा सजवून घ्यावे। यानंतर घंटेची सुद्धा अशाच पद्धतीने हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यावी। धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यावे आणि सर्व देवतांना अत्तर लावून घ्यावे। यानंतर तुळशी मातेची पूजा करून घ्यावी। आधी शुद्ध पाणी, त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा एकदा पाणी वाहून अभिषेक करून घ्यावा। त्यानंतर एक पळी पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून हे पाणी तुळशी मातेला वाहून घ्यावे। नंतर पुन्हा शुद्ध पाणी वाहावे। तुळशी मातेला हळद लेपन सुद्धा करून घ्यावे। त्यानंतर तुळशी मातेला सौभाग्य अलंकार चढवून घ्यावे। हिरव्या बांगड्या, काळे मंगळसूत्र घालून घ्यावे। तुमच्याकडे असतील तर मुंडावळ्या सुद्धा बांधून घ्याव्यात। त्यानंतर बोरे, चिंचे, आवळा ह्या वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या तुळशी मातेला वाहाव्यात। कापसाचे वस्त्र, गजरा किंवा फुलांचा हार घालून मातेला सजवून घ्यावे। त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता वाहून औक्षण करून घ्यावे। तसेच तुळशी मातेची ओटी भरून घ्यावी। त्यात साडी किंवा पीस, हळदी, कुंकू, बांगड्या, आरसा इत्यादी शृंगाराचे साहित्य, तांदूळ, नारळ किंवा खोबऱ्याची वाटी, नाणे, फूल घेऊन त्यावर हळदी, कुंकू वाहून ही ओटी तुळशीला चढवावी। सर्व मांडणी व पूजा झाल्यानंतर घरातील मंडळी किंवा कॉलनीतील मंडळी येत असतील तर सर्वांना बोलवून घेऊन सर्वांच्या हातात अक्षता द्याव्यात। त्यानंतर तुळशी माता आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाठ धरावा। त्यासाठी एक पांढरे वस्त्र किंवा उपरणे वापरावे आणि मंगलाष्टके म्हणावेत। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकम् अहं चिंतामणि ठेउरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजन संस्थितो विजयतं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात। 3, 5, 7 मंगलाष्टक तुम्ही म्हणू शकतात। जर मंगलाष्टक येत नसतील तर पुस्तकात बघून किंवा मोबाईलवर यूट्यूबवरून सुद्धा आपण हे लावून घेऊ शकतो। मंगलाष्टक संपल्यानंतर पुरुष मंडळींनी तुमच्याकडे असतील ते वाद्य वाजवून घ्यावेत, फटाके फोडून घ्यावेत। इथे माझ्या मुलांनी सुद्धा वाद्य वाजवून घेतलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण लग्नात करतो त्या पद्धतीने हा कार्यक्रम करायचा आहे। त्यानंतर जो नैवेद्य बनवलेला असेल तो दाखवावा। करंजी, लाडू
किंवा जो स्वयंपाक असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. शेवटी सर्वांची पूजा करून घ्यावी, अगरबत्ती धूप लावावा आणि गणपतीची आरती म्हणावी. त्यानंतर तुळशी विवाहाची आरती म्हणावी, कापूर ओवाळून घ्यावा, सर्वांना आरती द्यावी व जो काही प्रसाद ठेवला असेल तो सर्वांना वाटावा. अशा प्रकारे पूजा केल्याने भगवान विष्णू व लक्ष्मी माता आपल्यावर कायम प्रसन्न राहतात आणि आपल्या वैवाहिक जीवनात सौख्य आणि आनंद राहतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने तुळशी विवाहाची पूजा जरूर करू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.